आता 21वा प्रॉब्लेम पाहायचा आहे आपल्याला. काय म्हणलंय, सेगमेंट एम एन इज अ कॉर्ड ऑफ ए सर्कल विथ सेंटर ओ. ह्या ठिकाणी काय म्हणलंय, सेगमेंट एम एन हा कॉर्ड आहे, कुणाचा, सर्कलचा कॉर्ड आहे आणि त्याचा सेंटर काय एस, कॉर्ड ऑफ सर्कल आहे आणि त्याचा सेंटर आहे ओ. आणि तुम्हाला एम एनची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे, एम एन हा 25 आहे. टोटल एम एन किती आहे बेटा, टोटल एम एन दिलेला आहे 25. हे पूर्ण अंतर जो दिलेला आहे एम एन हा दिलेला आहे 25. मग त्या ठिकाणी एल इज अ पॉइंट ऑन कॉर्ड एम एन सच दॅट एम एल दिलेला आहे बेटा 9 दिलेला आहे आणि डिस्टन्स ओ एल दिलेला आहे तुम्हाला 5 दिलेला आहे. तर तुम्हाला रेडियस ऑफ द सर्कल फाइंड आउट करा म्हटलं. रेडियस ऑफ द सर्कल फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला इथून इथपर्यंतचं अंतर माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग हे माहिती असण्यासाठी तुम्हाला काही ना काही त्याच्यामध्ये दुरुस्ती किंवा त्याच्यामध्ये काही ना काही कन्स्ट्रक्शन करावंच लागेल. मग आपण कन्स्ट्रक्शन या ठिकाणी काय करूया की आपण ह्याला एक्सटेंड करूया. ह्या पॉईंटला आपण एक्सटेंड करूया, कुणाला इथून ह्याला एक्सटेंड करूया आणि इथून ह्याला इकडल्या साईडला एक्सटेंड करूया. केलं का एक्सटेंड. हा एक्सटेंड केल्यानंतर आपण काय करूया, ह्याला समजा एखादी नाव देऊया आणि ह्याला पण एक नाव देऊया. समजा ह्याला आपण देऊया पी आणि ह्याला नाव देऊया क्यू. आता तुम्हाला काहीतरी नवीन दिसायले का, हो सर. काय होऊ लागल्यात, कॉर्ड्स इंटरनली इंटरसेक्ट होऊ लागला. कॉर्ड इंटरनली जर इंटरसेक्ट होत असतील तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, बाय द थेरम ऑफ कॉर्ड इंटरसेक्टिंग इच अदर इनसाइड द सर्कल, हे थेरम आपण वापरू शकतो. दिलेली पहिल्यांदा माहिती लिहूया बेटा. काय काय दिले बघा बरं का. पहिल्यांदा दिले ह्याचं सोल्युशन. काय काय दिले सर, एम एन दिले, किती दिले बेटा 25 दिले सर. एम एल किती आहे 9 आहे सर. डिस्टन्स ओ एल किती दिलेला आहे सर 5 दिलेला आहे. तुला काय काढायचं आहे त्या ठिकाणी सर, आम्हाला रेडियस ऑफ सर्कल काढायचं आहे. काय काढायचं आहे, रेडियस ऑफ सर्कल तुला काढायचं आहे. बरोबर आहे. रेडियस ऑफ सर्कल काय सर, ओ पी आणि ओ क्यू आहे. ओ पी बरोबर ओ क्यू आम्हाला काढायचं आहे. दॅट इज अ रेडियस ऑफ द सर्कल आहे. चलो आता पुढे पाहूया आपण काय होते त्या ठिकाणी. पहा काय म्हणलं आपण या ठिकाणी, कन्स्ट्रक्शन करायचं. काय करायचं बेटा आपण, कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन केलं, एक्सटेंड म्हणजे वाढवणे. ओ एल एक्सटेंड ओ एल ॲट पॉइंट पी ऑन circumference of circle and LQ on circumference of circle. circumference म्हणजे काय रे, परिघ of circle such that P dash O dash Q. ओके. आता पहा बेटा ह्या ठिकाणी तुम्हाला एल ओ किती आहे सर 5 आहे. पी एल तुला माहिती आहे का रे, नाही. किती धरू आपण, एक्स धरूया. मग काय म्हणायचं, लेट पी एल बी एक्स, लेट पी एल बी एक्स. आता काय म्हणायचं, कॉर्ड कोणता कॉर्ड सर, एक कॉर्ड दिलेला आहे आम्हाला, कॉर्ड एम एन दिलेला आहे आणि आता नवीन काढला कोणता आहे, कॉर्ड पी क्यू आहे. intersect each other at point L point L inside the circle. मग आता थेरम कोणती वापरायचं, therefore by the theorem of chords intersecting each other inside the circle. ठीक आहे. आता कॉर्ड वापरूया, आपले जे काही थेरम आहे ते वापरूया. सॉरी काय येते मग, ओ क्यू इंटू ओ पी, ओ क्यू इंटू ओ पी बरोबर एम एल इंटू एन एल, एम एल इंटू एल एन. जे माहिती आहे ते लिहा बेटा. पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी ओ क्यू किती आहे माहिती आहे का, यस सर. ओ क्यू तुम्हाला माहिती आहे का बेटा, हो माहिती आहे सर. किती आहे ओ क्यू सांगा बरं का सर. ओ क्यू आणि ओ पी तर त्या ठिकाणी ओ क्यू जो अंतर आहे तो पहिल्यांदा काढूया. थांबा कसं काढायचं ते पण सांगतो तुम्हाला.
पहा बेटा, थोडी इथं आपल्याला करेक्शन करावं लागेल, थोडं हे आपल्या सेंटरमुळे थोडं घोळ झाला. इथं काय येतंय, PL इंटू QL. हां, आता आलं बरोबर. PL इंटू QL आणि ML इंटू NL. ML इंटू LN ह्या ठिकाणी आत्ता आलं बघा. आता जे माहिती आहे ते लिहा. ह्या डायग्राममध्ये बघा PLची व्हॅल्यू किती आहे बघा बरं का. सर PLची व्हॅल्यू आम्हाला दिसलेली आहे हो. किती आहे बेटा? सर आत्ताच तुम्ही एक्स म्हणाल तो, हां एक्स आहे बरोबर आहे. QLची व्हॅल्यू किती आहे रे बेटा? QL किती आहे? सर QLची व्हॅल्यू काढावं लागेल आम्हाला, आत्ताच कळणार गेले त्याच्यातलं. ठीक आहे, काढू आपण. ML तुला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे? 9 दिलेलं आहे. LN किती आहे बघ बरं का. सर LN त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं नाही. दिले का बघा बरं का? नाही. तर LN बी आम्हाला काढावं लागेल सर. ठीक आहे, चला याला आपण जरा बॉक्समध्ये करूया. आता मला सांगा, ह्या डायग्राममध्ये थोडं जरा लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल जरा. ठेव का ह्याच्यामध्ये एक 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 काढू आपण. बघा इकडं थोडं लक्ष द्या. MN बरोबर काय येते? सर MN बरोबर येते ML प्लस LN येते. व्हेरी गुड. MLची व्हॅल्यू तुला किती आहे? MN तुला एकूण दिलेलं आहे, इथं सांगितलं आपण किती होतं एकूण. MN 25 होतं. ML किती होतं? 9 होतं. सर याच्यावरून LN मिळते की? हो, मिळालं. व्हेरी गुड. LN बरोबर काय येते बेटा? 25. इकडला प्लस 9, इकडून का होतो? मायनस होतो. LN बरोबर किती आलं? सर एक तर व्हॅल्यू त्याच्यातली आम्हाला काढून दिली की तुम्ही, म्हणजे काय मिळालं? LN किती मिळालं? 16. समजा ह्याला आपण काय करूया, नंबर 2 देऊया किंवा काही गरज नाही. ह्या ठिकाणी काय करायचं का, ह्याच्यामध्ये देअरफॉर x इंटू 9. LNची व्हॅल्यू किती काढला आता? 16 काढला. आता QL काढावं लागेल. सर थोडं QL जरा थोडं सांगावं आम्हाला. बरोबर सांगतो बेटा, ऐका. QL तुला काढायचं आहे. मग पहिला काय म्हणायचं? OP कॉन्ग्रुएंट OQ. OP कॉन्ग्रुएंट OQ. बघा, सेगमेंट OP कॉन्ग्रुएंट सेगमेंट OQ. का बरं रे? सर सिंपल आहे ना. काय सिंपल आहे? सर रेडियाय ऑफ सेम सर्कल. व्हेरी गुड. रेडियाय ऑफ सेम सर्कल आहे. मग आताच बेटा त्या ठिकाणी आपण काय म्हणलं की OP बरोबर OQ असेल तर देअरफॉर मग OP किती आहे सांग? सर OP बरोबर O'(L') आहे. O'(L') आहे. म्हणजेच OL प्लस PL. म्हणजेच काय ते बेटा? OL प्लस PL. रिझन काय लिहायचं? O'(L') मग बेटा मला सांग OL किती आहे? हो का, OL आहे 5 सर. आणि PL किती आहे? x आहे. म्हणजे 5 प्लस किती झालं? x झालं. हे कुणाची किंमत झाली? सर ही किंमत आहे OPची. किती आहे बेटा OPची किंमत? 5 प्लस x आहे. बरोबर आहे बेटा. 5 प्लस x दॅट इज अ व्हॅल्यू ऑफ द OP. मग OP आणि OQ कशीत म्हटलं होतं आता? सेम आहेत. OP सुद्धा किती आला सांगा? 5 प्लस x. ठीक आहे. आता ह्याला काय करूया आपण? वरच्या साईडला ह्याला समजा आपण नंबर 1 देऊया, ह्याला 2 दिलं, ह्याला 3 दिलं. काय म्हणू आपण? पुट व्हॅल्यू ऑफ 2 and 3 इन 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. x इंटू QL. x इंटू, आता पहा QL काढायचं होतं ना आपल्याला. QL. आता QL काढावं लागेल ना. ओके ओके, ठीक आहे. मग आता QL काढण्यासाठी काय करावं लागेल? OQची तर व्हॅल्यू मिळाली. मग QL बरोबर काय आहे? सर QL बरोबर येतं OQ प्लस OL. व्हेरी गुड. OQची व्हॅल्यू आताच काढलास की बेटा? इथं बघ किती आहे? सर 5 प्लस x आहे. आणि OL किती आहे? OL इथं आहे सर 5 आहे. एकूण QLची व्हॅल्यू किती आली? 10 प्लस x आली सर. समजा ह्याला काय करूया? नंबर 4 देऊया. मग आता काय म्हणायचं? फ्रॉम 1 2 and 4. फ्रॉम 1 2 and 4. चला आता व्हॅल्यू ठेवा. x इंटू QL किती काढलास? सर 10 प्लस x आले. व्हेरी गुड. 9ला 9. LN किती काढला? सर 16 काढलं ह्या ठिकाणी. शाबाश. त्याचा गुणाकार ह्याला करा. x इंटू 10 10x. x इंटू x ह्याचं किती येतं? 144. 10x प्लस x² इज इक्वल टू 144. देअरफॉर x² प्लस 10x मायनस 144 बरोबर 0. आता या दोघांचा गुणाकार किती येते? सर मायनस 144 येते. गुणाकार मायनस 144 यायला पाहिजे आणि बेरीज यायला पाहिजे प्लस 10. बघा 8 8 44 म्हणजे प्लस 18x मायनस 8x मायनस 144 बरोबर 0. काय कॉमन निघतं? सर x कॉमन निघतं. उरलं काय बेटा? x प्लस 18 उरलं. इथं काय कॉमन निघतं? x
-8 निघते सर. मग x + 18 बरोबर काय येतं बेटा 0. एका कंसामध्ये x + 18 येतं तर दुसऱ्या कंसामध्ये येते x - 8 बरोबर 0. देअरफॉर x + 18 बरोबर काय येतं बेटा 0 और x - 8 बरोबर काय येतं 0. देअरफॉर x बरोबर किती येतं सर -18 येतं और x बरोबर किती येतं बेटा 8 येतं. पण लक्षात घ्या मायनस डिस्टन्स किती मायनसमध्ये असतो का नाही. देअरफॉर x = -18 इज अनॲक्सेप्टेबल because distance never be 0. Distance never be 0. ठीक आहे. मग आत्ताच आपण ह्या ठिकाणी दाखवलं काय दाखवतो OP कुणाला कॉन्ग्रुएंट आहे OQ ला. OP आणि OQ काय आहेत सांगा बरं का. रेडियाय ऑफ द सेम सर्कल. तुम्हाला काय काढायचं आहे रेडियाय काढायच्या सर. व्हेरी गुड. मग आता आपण काय करूया OP काढण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. मग OP बघा आता OP बरोबर काय म्हणलं आत्ताच आपण सर OP बरोबर आहे x + 5. x + 5 OP बरोबर काय बेटा x + 5 किंवा 5 + x हे काय आहे. कुठून आलं फ्रॉम 3. कुठून आलं बेटा फ्रॉम 3. चला देअरफॉर OP बरोबर आत्ताच x ची किंमत किती काढला सर 8 आली आहे सर. आणि हे किती झालं 5. ह्याची किंमत जर तुम्ही आत्ता 8 काढलात का इथंच काढला 8 आहे का. मग आता काय म्हणता येतं आपल्याला देअरफॉर OP = 8 + 5 म्हणजे 13. देअरफॉर OP = OQ = 13 युनिट. देअरफॉर आन्सर लिहा रेडियस ऑफ द सर्कल इज 13 युनिट. हे झालं तुमचं आन्सर. ओके. हे झालं 21वा